दुसरीकडे आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती वाढल्यास त्याचा मोठा फटका आता कोकणातील हापूस आंब्याला देखील बसण्याची भीती आहे, कारण सध्या हापूस आंब्याची आवक कमी असली तरी येत्या 10 दिवसानंतर हापूस आंब्याची आवक वाढणार आहे। आखाती देशातील दुबई, ओमान, बहरीन, कतार, इराण या देशात आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते। दिवसाला साधारण 60 ते 70 टन हापूस हा हवाई आणि जल वाहतुकीतून आखाती देशात जातो। मात्र सुरू असलेलं युद्ध जास्त दिवस राहिल्यास हापूस आंबा निर्यातीला फटका बसू शकतो, त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत। हे जर युद्ध 15 दिवसात संपलं नाही, म्हणजे मार्च एंडपर्यंत संपलं नाही, तर आपल्याकडनं आंबे एक्सपोर्ट होणार नाही। आंबा एक्सपोर्ट होणार नाही आपल्याकडनं। त्यामुळं एक्सपोर्ट न झाल्यामुळं आंबे इथेच राहील, तो मोठा प्रॉब्लेम होणार आहे। गल्फला जास्त प्रमाणात आंबा जातो। दुबई आहे, तर तुमचं कोएट आहे, बहारेन आहे, मस्कत आहे, ओमान आहे, इकडे सगळं आंबा एक्सपोर्ट होतो आपला। आणि त्याच्यानंतर युरोपला जातो।